गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. विवान आंघोळ करून आलाय, रेडी झालाय. आंघोळ केली? हा, एकदम फ्रेश फ्रेश. मम्माला सुट्टी का आज? मम्मा कुठे? पीच कसली? मम्माला सुट्टी आज. मम्मा तिकडे आहे ना? हा, कुठे? तिथे. टोपी देऊ? कशाला टोपी? थांब थांब, मी देतो. खाली बस, खाली बस, खाली बस, पडशील तू. पायावर उभं राहिलंय. थांब, मी देतो. बघा आमचा जॅक स्पॅरो. जॅक स्पॅरो, जॅक स्पॅरो. थांब 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 थांब, टाईट करायचं थोडस. वरती बघ. ये भाई साहब, ये देखो हमारा जैक स्पैरो. काढायचं. थांब थांब थांब, हे लूज करायचं असं. गाईज, सोमवार आज, नागपंचमी. आज पूजा केली का? नागपंचमीच्या तुम्हाला सर्वात आधी सगळ्यांना शुभेच्छा नागोबाच्या. आणि नागोबा म्हणजे आमचे भाऊ असतात. तुमचे भाऊ असतात ना? हां, ठीक आहे. मी ऐकली ती स्टोरी काल. आणि काय आम्ही होतं चाललोय. स्टोरीमध्ये? सांगतो तुला. लिफ्टमध्ये घुसल्यावर. अरे लिफ्ट यायला टाईम आहे. म्हणजे तिला कोणीच भाऊ नसतो. तिच्या सगळ्या जावा वगैरे श्रावणात जात असतात ना माहेरी. मग तिला कोणी नसतं माहेरचं. तिची अशी इच्छा असते की तिला कोणीतरी माहेरी बोलवावं. मग शेषनाग जो असतो ना, मग तो एका साधूचं रूप घेऊन येतो. म्हणतो चल. मग ती त्याच्यासोबत जाते आणि तो तिला नागाचं जे सगळं हे असतं ना, त्यांचा एरिया तिकडे घेऊन येतो. नागलोक. मग काय होतं माहिती का? मला नाही माहिती खरी का काय, AI जनरेटेड होता व्हिडिओ. मग तिथं काय होतं, मग तिथं एक नागिन प्रेग्नेंट असते. अंधार असतो तिथं. मग तो एक नाग तिच्याकडे एक दिवा देतो, असा दिवा पकड. म्हणजे तिची डिलिव्हरी चालू असते. मग तिला छोटे छोटे मुलं होतात नाग. आणि मग तिच्याकडून दिवा पडतो, ते नागांची शेपटी भासते. आणि मग तो तिला पाठवतो परत आपल्या माणसांच्या वस्तीत. मग ते मुलं मोठी होतात, म्हणतात आम्हाला असं कसं केलं. मग ते सूड घ्यायचं. मग ते परत इकडे येतात तिचा सूड घ्यायला. देवांची पूजा करत असते. मग यांना असं वाटतं आपण तिथं सूड घ्यायला आलोय आणि इतर देवाची पूजा करते. मग तेव्हापासून ते तिला बहीण मानतात आणि सगळे नाग. आणि मग ती त्यांना भाऊ मानते. गरम दूध का नाही द्यायला पाहिजे नागांना? तोंड भासतं. बरोबर ना? येस, ही स्टोरी मी काल ऐकली आहे. आम्ही एका कामानिमित्त बाहेर चाललोय ना, म्हणून आता गर्दी असतं. मी पुडी इडली वडा वडा शिरा पण नंतर घेतला. जाऊ दे ना सोबत. करायचं ट्राय तर. घीवाला आहे. घी आवडत नाही ना तुला? 684 में. नो घी ना? हां, ऑइलवाला आहे. कोणता आहे त्याला? प्रियांकाचा इथं आलेला आहे रागी डोसा ऑइलवाला. कारण तिला घी नको होतं. रागी डोसा एकच आहे, 2 पीस. अच्छा, 2 पीस आले. तांब्याच्या भांड्यातून पाणी डायरेक्ट जाईल तिथं प्यायला. गाईज, प्रियांकाने ऑर्डर केलेलं दाखवलं मगाशी. मी इथं ऑर्डर केलं फक्त ही प्लेन डोसा. बघा, इकडून एकदम मूव आहे, आतून असा आहे. एवढंच आहे बरं का, बाकी काहीच नाही. लेट मी ट्राय. घीमध्ये असतं सगळ्यांचं. चांगलं आहे, टेस्ट मस्त आहे. घी वाटतंय का? नाही खाऊन कसं वाटतंय? चांगलं आहे ना?
गाईज ऑर्डर केली फिल्टर कॉफी 50 रुपयाला आहे. आता प्रियंका टेस्ट करून सांगणार आहे. याच्यात पण टाकू शकते, मला हाफ देऊ शकते. एवढे काही खास नाही. ठीक आहे. कॉफी आहे. गाईज फर्स्ट टाइम ट्राय केला मी रामेश्वरम कॅफे. मजा आली. आणि आता पाऊस पण यायला लागला आहे, थांबावं लागेल आम्हाला कुठेतरी. आणि रामेश्वरम कॅफेचं कसं आहे रिव्ह्यू? छान आहे. म्हणजे त्यांनी त्यांची परंपरा चांगली जपलेली आहे. सगळं असं वेगळं वेगळं. त्यांचं ते गाणं बॅकग्राऊंडमध्ये अजून प्ले होत आहे. आणि ते मंदिरात जेवल्यासारखं वाटलं. हो म्हणजे तेच चांगलं म्हणलं ना, भारी वाटलं. त्यांचं ते तिकडचं माहोल गाणं क्लीनलीनेस आणि एकंदरीत चांगलं वाटलं. कॉपरच्या ह्याच्यात आपण पाणी वगैरे देतात, सिस्टमॅटिक होतं. ते चांगलं वाटलं. गुड होतं, ऑथेंटिक होतं. आणि फक्त कॉस्टली आहे. ब्रेकफास्ट करायला जर आला तुम्ही खिशात मिनिमम 500 रुपये पाहिजे मिनिमम. पण चांगला वाटला एक्सपिरियन्स. फर्स्ट टाईम आलो होतो आम्ही. कधी ओपन झाले ते 6 महिन्यापूर्वी. तर आत्ता आलो आम्ही. योग आला आत्ता. येस. गाईज ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झाल्यावर सांगतो. कारण कसं आहे, ते काम पूर्ण झालं नाही, त्याला थोडा वेळ लागेल. 1 वर्ष. मग तुमच्यासोबत सगळं इन डिटेल आम्ही सांगू, काय प्रोसेस असते, काय कसं. तर फक्त आम्ही इन्क्वायरी वगैरे करून आलो आहे कशाबद्दल काय. थोडीशी वाट बघा, अर्धवट माहिती देण्यात मजा नाही आहे. हे काय बनवते प्रियंका? मेथीच्या पुऱ्या. इथं बनती आय थिंक शेवयाची खीर, माय फेवरेट. रेसिपी सांग ना मेथीच्या पुऱ्यांची. मेथी चिरून टाकली आहे फक्त, आणि कणिक, थोडीशी हिरवी मिरचीचा ठेचा आणि ओवा बस आणि मीठ. एवढंच. दुसरं काही नाही टाकलं. गाईज आम्ही निगोजवरून हा बघा व्हाईट बोर्ड आणलेला आहे. आणि मी आता एक पेन आणलाय बाजारातून आणि फडकं पुसायला. आणि विवानला मी फर्स्ट टाइम दाखवणार आहे. हे बघ बाई साहेब, पहिलं काय लिहू आपण? श्री लिहू. म्हणजे काय, श्री गणेशा करू. मार्कर आणि बोर्ड यांचा श्री. हे बघ, हे बघ. 1 2 3 झाला रेडी गाईज विवान आता. हे बघ 4 5. काय असं कर, गोल गोल करायचं पहिले. हे बघ असं स्टँडिंग लाईन. 1 1 1 1 1. पहिलं असं स्टँडिंग लाईन कर. 1 1 1. असं कर. स्लीपिंग लाईन 2 2 2. स्लीपिंग लाईन असं कर. 1 1 1 1. पहिले स्टँडिंग स्लीपिंग कर. 1 2 3 नंतर. कर कर, काही कर, तुला पाहिजे तसं कर. हां, अजून अजून. डॉगचा डोळा कुठे? आईच. आणि कान कुठे त्याचा? कान. आणि त्याचा पाय कुठे? पाय. तू पडशील बाबा इथे. त्याचा पाय कुठे? त्याचं शेपूट कुठे? शेपूट. शेपूट हे आहे. हे काढते. आले वा वा वा. आता पप्पी घ्या, पप्पी घ्या. परत पप्पी घे ना. मोठं झालं म्हणजे काय व्हिडिओ बनवले माझे. दाखवायचं तुम्ही बघा काय करत घे परत घे. आले गालाची गालाची गालावर घ्यायची. गालावर. गाल कुठे गाल होता? गाल करा. गाल गाल गाल. गाल गाल. गाल. हा आता तुझी. तू गाल गाल पुढे
गाल हा गाल बर बर ठीक आहे हा बरं त्याचीच घे. बस व्हेरी गुड. गाई जेवण करतोय. जेवायला बघा इथं मस्तपैकी प्रियंकाने सांगितलं तसं शेवयाची खीर, वरण भात आणि ही आहे मेथीची पुरी, राजमा, कुंडई आणि पापडी. मस्त केलंय. आणि तू प्रियंका नागाची पूजा नाही केली? केली का? तू वर्ग ठेवतच नाही काही आम्ही परत शॉर्टकट केली आहे. एवढ्या नको मला 2 स्टार्टिंगला. आणि साक्षी आली आज. आम्ही जेवण करतोय आणि तिथलं आई इव्हनला खाऊ घालते. चला ट्राय करूया. ट्राय करू राजमा पुरी. नाईस. मस्त झाली शेवयाची खीर. कट्टी वाकडं वाकडं करतो तू बुक्स फेकू नको. गाईज आजचा ब्लॉग इथंच संपू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू. बाय बाय. टेक केअर. सी यू. गुड नाईट. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. Into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like